हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा विषयक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र किंवा अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र या घटकाअंतर्गत अध्ययन प्रक्रिया आणि त्याचे स्वरूप यावर महत्त्वपूर्ण 10 क्वालिटी क्वेश्चन्स बघणार आहोत. आणि हेच क्वालिटी क्वेश्चन्स आपल्याला 100% परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे झटपट रिव्हिजनमध्ये आपण हे प्रश्न शेवटपर्यंत पहा. नक्कीच यातील 1 ते 2 क्वेश्चन्स आपणास या अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये विचारले जातील. आणि ज्यावेळेस टीमने हे क्वेश्चन्स काढलेले होते त्यावेळेस ते क्वेश्चन्स गतवर्षीच्या एक्झाममध्ये सुद्धा आलेले होते. आणि हा पेपर पाहून क्वेश्चन न घेता क्वेश्चन काढल्यानंतर पेपर ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस सेम टू सेम क्वेश्चन्स अशा पद्धतीचे 2014 पासून हे आलेले आहेत. तर टेट एक्झाम जे देणार असतील किंवा देत आहेत त्यांना अतिशय फायदेशीर हा व्हिडिओ आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहायचा आहे. आवडल्यावरती नक्कीच लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून आणि जर जुनेच असाल तर शेअर करायला इतरांना विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपल्या क्वेश्चनला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तुम्हीसुद्धा तुमचं आन्सर लगेचच काढून टॅली देखील करायचं आहे. बालकांचा विकास होण्यासंदर्भात अयोग्य विधाने आपल्याला निवडायची आहेत. बालकांचा विकास होण्यासंदर्भात म्हणजेच बालकांच्या वर्तनात बदल होतो, नैसर्गिकपणे प्रक्रिया पार पडते, टिकाऊ बदलाचे स्वरूप वर्तनात दिसते आणि प्रयत्नपूर्वक हेतू साध्य केला जातो. आता बालकांचा विकास होण्यासंदर्भात अयोग्य आपल्याला विधान निवडायचं आहे. तर वर्तनात देखील बदल होतो, बदलाचे स्वरूप हे वर्तनात दिसते आणि प्रयत्नपूर्वक हेतू हा साध्य केलेला असतो. त्यामुळे बालकांच्या विकासात नैसर्गिकपणे ही प्रक्रिया पार पडते हे चुकीचं आहे. त्याला त्या ठिकाणी योग्य त्या मार्गदर्शनाने दिशा देण्याचा प्रयत्न देखील केलेला असतो. म्हणजेच एक प्रकारे प्रयत्नपूर्वक हेतू हा बालकांच्या विकासामध्ये आणलेला असतो. तर लक्षात ठेवा, कारण हे सहजपणे आपण सोडवायला जातो आणि बरेच जण यामध्ये चुकतात. क्वेश्चन सेकंड घेऊया. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही व्याख्या कोणी केलेली आहे? आता बऱ्याच अध्ययनाच्या व्याख्या आपल्याला विचारल्या गेलेल्या आहेत. त्या PDF तर आपण आपल्या मेंबर्सला देणारच आहोत, परंतु या ठिकाणी सुद्धा आपण थोडक्यात नोट डाऊन करून घेऊ शकता. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करत असते. ही व्याख्या गॅरेट यांनी काढलेली आहे. आणि शिस्त म्हणजे विकासशील असा वर्तन बदल. ठीक आहे, शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल असतो. ही व्याख्या गेट्स यांनी केलेली आहे. तर अध्ययनाच्या अशा ज्या बऱ्याच व्याख्या आहेत त्यामध्ये आपण सर्व व्याख्या जर बघितल्या तर त्यातून एक निष्कर्ष आपल्याला काढता येईल की अनुभवातून संभाव्यता वर्तनामध्ये जो बदल होत असतो त्यास आपण अध्ययन असं म्हणू शकतो. म्हणजे अनुभवातून जो संभाव्य बदल वर्तनामध्ये घडून येत असतो तो त्यालाच आपण एक प्रकारे अध्ययन असं म्हणत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपला त्याचा आन्सर गॅरेट हे आहे. थर्ड नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. खालीलपैकी योग्य ते विधान निवडायचं आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर खालीलपैकी योग्य ते विधान त्या ठिकाणी शिक्षण, अध्ययन यातील फरक करणारे आहे ते ओळखायचं आहे. शिक्षण व अध्ययन यातील फरक करणारे आहे, कारण शिक्षण आणि अध्ययन या दोन्हीही गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत आणि त्यामधील फरक करणारे कुठले विधान योग्य आहे ते आपण या ठिकाणी ओळखायचं आहे. तर शिक्षण व्यापक तर अध्ययन मर्यादित. शिक्षण विकासशील वर्तन बदल आहे व अध्ययन हे कौशल्यात्मक आहे. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल आहे आणि वरील सर्व. तर यामध्ये हे चारही फरक स्पष्ट करण्यात आलेले आहेत की शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे तर अध्ययन हे मर्यादित स्वरूपाचं आहे. शिक्षण विकासशील वर्तन बदल घडवून आणतं तर अध्ययन हे एक प्रकारे थोड्या किंवा छोट्या घटकांमध्ये कौशल्य प्राप्त करून शिक्षणाचं ध्येय पूर्ण करतं. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा एक प्रकारचा अपेक्षित बदल त्यामध्ये आहे. प्रश्न पुढचा घेऊया. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत?
अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे आकलन होते. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते. तर यामध्ये बघा, अध्ययन प्रक्रियेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये अध्ययन आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, ती काही थांबत नाही. अध्ययनामुळे आकलन देखील होते आणि हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. पण सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते असं काही नाही, कारण वेगवेगळ्या प्राण्यांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अध्ययन होत असतं. सर्वच त्या ठिकाणी सारख्याच स्वरूपाचे नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर निघणार आहे. आता अध्ययन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, कारण दुसरीकडे प्राप्त ज्ञानाचा उपयोग दुसरीकडे देखील त्या ठिकाणी करता येत असतो आणि हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप खालीलप्रमाणे आपणास दिसून येईल. यातील अयोग्य विधान आपण निवडायचं आहे. अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे, म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी दिशादर्शक म्हणून ठरत असते. प्रेरणेमुळे अध्ययन गतिमान होत असते. आता अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये जर प्रेरणेचा विचार जर केला तर अध्ययन हे गतिमान झालेले दिसते. विविध कौशल्य संपादन करावयाचे असतील व करावयाचे असतील आणि शोधनाची त्यामध्ये आवश्यकता असते. म्हणजे विविध कौशल्य संपादन करायचे असतील तर शोधनाची आवश्यकता त्यामध्ये असते आणि आवश्यक वर्तनीय लक्षणीय बदल घडून येत नाहीत. आता यामध्ये बघा, आवश्यक वर्तनीय लक्षणीय बदल ह्या अध्ययन प्रक्रियेमुळे घडवून आणली जातात, पण इथं येत नाहीत असं विचारलेलं आहे. त्यामुळे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. अयोग्य विधान पर्याय क्रमांक 4चा आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी घेणार आहोत. अध्ययन कौशल्य हस्तगत करताना परिस्थितीशी मिळते जुळते करून घ्यावे लागते. उद्दिष्ट साध्य करण्याकरिता पुनरावृत्ती घडत असते. शारीरिक व मानसिक परिपक्वतेवर अध्ययन अवलंबून आहे. अनुभव व बौद्धिक क्षमतेच्या बळावर प्रत्येक अडचणीवर उकल काढता येत नसते. या ठिकाणी देखील आपल्याला अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये अयोग्य विधान निवडायचं होतं. त्यामधील 4 नंबरचं विधान हे त्या ठिकाणी अयोग्य आहे. यामुळे अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि त्यावरून आपण अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपावर वैशिष्ट्यावर जर क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी अध्ययन हे कशा स्वरूपाचं आहे हे थोडक्यात त्या ठिकाणी पाहू शकतो. पुढे आहे अध्ययन वक्र. यावरील प्रगती दाखविणारी काही विधाने दिलेली आहेत. यामध्ये अयोग्य विधान आपण निवडायचं आहे. सुरुवातीच्या काळात नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा वेग हा मंद असतो. पुढे अध्ययनात पठारावस्था ही अधिक वेळा येऊ शकते. अंतिम प्रगतीच्या टप्प्यात प्रगतीचा वेग हा उत्तम असतो. शारीरिक परिसीमा ही अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक मानली जाते. आता अध्ययन वक्राच्या संबंधित ही सर्व विधाने आहेत. अध्ययन वक्र हा अध्ययन प्रक्रियेमध्ये एक चढ उतार दाखविणारा किंवा अध्ययनाची प्रोग्रेशन दाखविणारा हा चार्ट आहे. यामध्ये अयोग्य विधान आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा, यामध्ये अयोग्य विधान जर बघितलं ना तर यामध्ये एकही अयोग्य विधान नाही अशा स्वरूपाचं या ठिकाणी पर्याय आपला आहे. बरोबर. तर खाली पर्यायाला पर्याय दिलेले आहेत. असे सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले असतात. ठीक आहे. तर पठारावस्था जी असते ही 2 किंवा 3 किंवा अधिक वेळासुद्धा त्या ठिकाणी ही येऊ शकते. अध्ययन वक्रामध्ये 5 अवस्था देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीची अवस्था, पुन्हा नंतर पठारावस्था, पुढे अंतिम प्रगतीचा टप्पा, पुढे शारीरिक परिसीमा. यामध्ये एक शारीरिक परिसीमा ही सर्वात शेवटचं टोक त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पठारावस्था निर्माण होण्याची खालीलपैकी योग्य ती कारणे कोणती आहेत? अभिरुची कमी होणे, प्रेरकाची तीव्रता कमी होणे, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयीमुळे प्रगती खुंटणे किंवा पठारावस्था येणे, कौशल्य संपादित करताना वेग व अचूकता या गोष्टीत समन्वय नसल्यामुळे. तर वरील सर्व कारणं ही या ठिकाणी पठारावस्था निर्माण करणारी आहेत. ती आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहेत. अध्ययन वक्रामध्ये सुरुवातीच्या टप्प्यानंतर ज्यावेळेस पठारावस्था येते, म्हणजे सुरुवातीला एखाद्या गोष्टीचे ज्ञान घेण्यासाठी जिज्ञासेमुळे व्यक्ती त्या ठिकाणी ज्ञान घेतो, परंतु त्यामधील कनिष्ठता, क्लिष्टता, कौशल्यात्मकता आत्मसात करण्यासाठी हा वेळ जातो. त्यामुळे त्या ठिकाणी पठारावस्था येत असते. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया.
अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व खालीलप्रमाणे कोणत्या विधानाद्वारे लक्षात येते? यापैकी अयोग्य विधान आपण निवडायचं आहे. अध्ययन वक्राच्या शैक्षणिक महत्त्वामध्ये बघा, अध्ययनार्थ्याला त्याच्या प्रगतीचा वेग कळतो. अध्ययनार्थ्याची क्षमता किंवा कुवत अध्यापकाला समजते. पठारावस्था कोठे कोठे निर्माण झाली ते सुद्धा कळते. अध्ययनार्थ्याला अध्ययन वक्रावरून त्याच्या शारीरिक परिसीमेकडे नेण्याकरिता अध्ययन वक्राची आवश्यकता नसते. आता हे नकारात्मक वाक्य त्या ठिकाणी आहे. त्याला ते सुद्धा कळतं अध्ययन वक्रावरून की आपण शारीरिक परिसीमेकडे जात आहोत की नाहीत, किंवा त्या ठिकाणी योग्य दिशा या अध्ययनाच्या स्वरूपाला प्राप्त होत आहे की नाही ते पाहिलं जातं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पठारावस्थेतून विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी शिक्षकाने काम करायला हवे. यामधील अयोग्य विधान निवडायचं आहे. शालेय कार्यक्रमात नाविन्य निर्माण करणे, प्रेरणा देणे, वेळप्रसंगी विश्रांती देणे, कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल केल्यास पठारावस्था कायम राहते. तर पठारावस्थेतून विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी शिक्षकाने काय करायला हवे, तर यामधील अयोग्य विधान आपण या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. त्या ठिकाणी ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याचं कॉन्ग्रॅट्स करण्यात येईल. आणि नक्कीच आपण जर अभ्यास करत असाल तर हे क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण आपल्या पुढच्या अध्ययन उपपत्तीच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये नियर अबाउट 20 to 25 क्वेश्चन्स जे की टेट परीक्षेमध्ये 101% येण्याची शक्यता आहे, त्यावरती सुद्धा आपण महत्त्वपूर्ण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे कोठेही त्या ठिकाणी न भरकटता तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की अध्ययन उपपत्तीच्या बाबतीमध्ये किंवा आपण जे आता या ठिकाणी अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्रासंबंधित प्रश्न घेत आहोत, यातीलच नियर अबाउट 20 to 25 क्वेश्चन्स हे 101% येतील अशा स्वरूपाचे क्वेश्चन्स या ठिकाणी टीम बनवत आहे. कारण त्यामध्ये सुद्धा आमचे कॉम्पिटिटर्स आहेत. यामुळे कुठेही त्या ठिकाणी थोडीशी मनात किंतु परंतु न आणता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर PDF आपणास या ठिकाणी हवे असतील तर चॅनलची मेंबरशिप आपल्याला जॉईन करावी लागेल, व्हॉट्सअप जॉईन करावा लागेल आणि त्या ठिकाणी आपणास ती PDF देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर सविस्तर व्हिडिओ आपण पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन. अशाच पद्धतीने आपण भेटू पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि जॉईन करायला विसरू नका. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.